नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहे की जिथे कधी कोरडं माळरान होतं, जिथे आज आबासाहेब हणमंतराव भोसले यांनी जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर हिरवीगार वनराई उभी केली आहे. इथे पाऊल टाकता क्षणभर वाटतं की आपण कोकणात आलो आहोत. डोळ्यांना थंडावा देणारी झाडं, निसर्गाचा शांत श्वास आणि माणसाच्या कष्टाचं जिवंत उदाहरण इथं दिसतं. ही जागा सांगते की योग्य विचार, सातत्य आणि निसर्गावरचं प्रेम असेल तर माळरान ही स्वर्ग बनू शकतं. ही केवळ शेती नाही, ही आहे भविष्यासाठी लावलेली हिरवीगार स्वप्न. चला पाहूया त्यांच्याकडूनच पूर्ण माहिती. सर नमस्कार. नमस्कार. सर, हे माळरान कधी उजाड होतं, आज येथे कोकणासारखी हिरवळ आहे. हे कसं शक्य झालं, हे सर्व डिटेल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. सर्वांना नमस्कार. माझी ओळख करून देतो. प्रथम माझं नाव आहे आबासाहेब हणमंतराव भोसले. माझं गाव आहे कोलवडी, कोरेगाव तालुका, जिल्हा सातारा. माझं शिक्षण आहे MSc ॲग्री. माझा स्पेशल विषय होता MScला इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट. माझे MSc ॲग्री कंप्लीट झाल्यानंतर मी पूर्णपणे शेतीकडे वळालो आणि शेतीमध्ये मी माझी सुरुवात केली. सुरुवातीला माझी 70 गुंठे शेती होती कोलवडी या ठिकाणी. आणि मग मी आत्ता माझी टोटल जमीन झालेली आहे 18 एकर. 18 एकरमध्ये माझी पूर्णपणे सगळी ठिबकवरती शेती आहे. ही शेती करत असताना माझ्या असं लक्षात आलं की फक्त ठिबक शेती करून किंवा ड्रिप करून उपयोग होणार नाही. तर रोजचे रोज आपले जे व्याप त्रास आहेत ते कसे कमी होतील, आपण प्रिसिजनला कसं जाऊया, आपण न्यूट्रिगेशनला कसं जाऊया, म्हणजे खत आणि पाणी एकत्र करून कसं जाऊया. तर सातारा रोड पादळी ह्या ठिकाणी मी 7 एकर जमीन खरेदी केली होती. आत्ता जो आपण हा फार्म हाऊस पाहताय तो इथलाच आहे. या फार्म हाऊसला मी शेती खरेदी करून इथं माझ्या सगळं हे जर सरांना म्हटलं तसं माळरान आहे. ह्या माळरानात मी इथं 1400 डंपर गाळ भरला. गाळ भरून इकडं सगळं माझं ड्रिप इरिगेशन झालं. आता जवळजवळ 20 वर्ष झाले मी या इथं शेती करतो आहे. आता जे मी इथं उभं आहे, माझ्या जे पाठीमागं आहे, हे मी इथं शेततळं काढलेलं आहे. कारण मी इथं 11 बोर घेतल्या, माझ्या सगळ्या बोर फेल गेल्या. 4500 फुटावरती मी जागा घेतली. 2 गुंठे तिथं विहीर काढली, 60 फूट 450 फूट आडवे होल मारले. तिथून 10 HP पंपाने मी पाणी लिफ्ट केलं. आणि हे जे पाठीमागचं तळं दिसतं आहे ते मी इथं तळ्यामध्ये टेम्पररी मी स्टोरेज केलेलं आहे. मला दाखवण्याचा उद्देश असा आहे की यामध्ये आपण मत्स्यशेती करू शकतो. याच्यामध्ये गिफ्ट तिलापिया हा मी याच्यामध्ये मासा सोडलेला आहे, जेणेकरून मला 100-200 किलो जरी मासे मिळाले तरी आपल्यालाही घरी खायला होतील आणि काय थोडं उत्पन्न मिळालं तरी ठीक आहे. हा कन्सेप्ट दुसऱ्याही शेतकऱ्यांना फायद्याचा आहे की आपण इथं जर तळं केलं, इथं वॉटर स्टोरेज केली, इथं विहिरीची याची काही गरज नाही. बाहेरून आणून पाणी ठेवूनसुद्धा तुम्ही इथं शेततळं करून स्टोअर करून इथूनही तुम्ही अपलिफ्ट करू शकता. सर या तळ्याची खोली किती आहे पाण्याची? हे माझं जे स्पेसिंग आहे, इथं माझी नारळाची बाग होती, तर हे रुंदी 40 फूट आहे, लांबी 70 फूट आहे. दुसऱ्या टोकाला पाहिलं तर 20 फूटच रुंदी. म्हणजे जसं मला स्पेस अवेलेबल झालेलं आहे त्या पद्धतीने मी इथं तळं केलेलं आहे. ह्याची खोली आहे 12 फूट आणि ह्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी 3 लाख लिटर ह्याच्यामध्ये पाणी स्टोअर होतं. दुसरं एक मला वैशिष्ट्य दाखवायचं आहे की हे जे माझ्या पाठीमागचं झाड आहे हे आपण इथंच अप्रूट करून इथं लावलेलं आहे. म्हणजे 8-10 वर्षाची नारळसुद्धा उपटून आपण लावू शकतो का, त्या ट्रान्सप्लांट करू शकतो. हां, ही 2 झाडं इथं मध्ये होती, नारळाचीच बाग होती. तर ते एक झाड आणि हे एक झाड आपण इथं ट्रान्सप्लांट केलेलं आहे 10 वर्षापूर्वीचं. तसं म्हणजे काय होतं की लोकांनाही कळावं की ब्युटिफिकेशन असं आपल्या फार्मचं. गुलाबाची झाड आपण इथं पाहतोय की फार्म हाऊसच्या समोरच अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आपण पाहत आहे. कारण पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सर्व फुलांची झाडं इथं आपण पाहत आहे. आंब्याची झाडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. लॉनही केलेलं आहे आणि आपण आता पाहतोय की नारळ काढण्यासाठी ही शिडी आहे यांच्याकडे. आपण आता इथं आलो तर हे ॲटोमायझेशनचं युनिट आहे की जे शेतीला आपल्याला जसं हवं किंवा जशी पिकांची गरज आहे त्या पद्धतीत त्याचं पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्या खतांचं व्यवस्थापन विथ त्याचा EC आणि आपण जे pH म्हणतो म्हणजे वॉटर सोल्युशनचा, फर्टिलायझर सोल्युशनचा, ते इथून मॉनिटर होऊन जातं. आता ह्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की आपली केवढीही शेती असू द्यात, अगदी मी म्हणतो कमीत कमी 2 एकरपासून ते अगदी तुमची 1000 एकर असू द्यात, 10-20 हजार एकर असू द्यात, एवढ्या शेतीपर्यंत सगळ्या शेतीला आपल्याला ॲटोमायझेशन करता येतं. ॲटोमायझेशन म्हणजे काय की आता जेवढा काही शेतीचा आराखडा आहे, माझ्या इथलं मी 7 एकरचं सांगतो. एका ठिकाणी असू द्यात, विखुरलेली थोडी शेती असू द्यात, म्हणजे इकडचं शेत आहे 1000-1500 फूट, तिकडचं 2000 फूट, तरी पण आपण देखील ते ॲटोमायझेशन करू शकतो.
ॲटोमायझेशनचे 3 प्रकार पडतात. एक आहे ते सेंट्रलाइज सिस्टीम, ज्या की सगळ्या मेन लाईन्स जवळ येतात, जे माझं आहे ते. दुसरं आहे की सेमी सेंट्रलाइज. तिसरं आहे ते वायरलेसमध्ये. आता याची सुरुवात करताना कसं करायचं की जेवढी केवढी शेती आहे आपली, त्याचं आपल्याकडे ॲटोकॅड डिझाईन असतं. ॲटोकॅड डिझाईन करून घ्यावं की जेणेकरून शेतीची लांबी, रुंदी, 2 लॅटरलमधलं अंतर किती असावं, त्याचं स्पेसिंग काय असावं. आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की आम्ही आता 6 फूट, 7 फूट, 8 फुटावरती ऊस लावतो आहे, डबल लॅटरल्स टाकतो आहे. मग पंप त्याचा ठरला पाहिजे, त्याचं डिस्चार्ज ठरला पाहिजे. तुमची एका एकरची किंवा 2 एकरची जी काही शिफ्ट आपण म्हणतो की एका वेळेला कॉक चालू झाली तर किती एकरमध्ये चालू होता, तिथला डिस्चार्ज काय, त्यानुसार पंपाचा फ्लो, डिस्चार्ज, याला आपण हे डिझाईन करून घ्यायचं. मी तुम्हाला त्याची एक सॅम्पल इमेज पण दाखवतो, तुम्ही ती इमेज पण पाहून घ्या की याच्यामध्ये या पद्धतीने त्याचं डिझाईन ठरतं. त्याच्या मेन लाईन्स, सब लाईन्स ह्या ठरतात. आता मी इथली माहिती देतो की ह्या ऑरेंज पाईप आहे, इथून ते पाणी इन होतं. माझा इथं 5 HP पंप आहे डिझाईनप्रमाणे. त्याचा डिस्चार्ज आहे 38,000 लिटर प्रति तासी ते पाणी देतं. या ऑरेंज पाईपमधून पाणी आतमध्ये येतं. आतमध्ये आलं की हा डबल ॲक्शनचा एअरवॉल आहे. याच्यातून हवा पहिली त्याच्यातून बाहेर निघते, कारण पंप फ्लो करताना डायरेक्ट पाणी येत नाही, हवा येते. हे फार महत्त्वाचं आहे सेफ्टीसाठी. याच्यातून हवा गेली. हे ग्रॅव्हल स्टेशन आहे, आपण स्टेशन म्हणतो. सिंगल टाकी असू नये, डबल टाकी असावी. याचं वैशिष्ट्य सांगतो की ही टाकी जर ब्लॉक झाली तर हा प्रेशर गेज इथं आहे, दुसरा प्रेशर गेज इथं आहे. दोन्हीतला जर डिफरन्स अर्धा kg झाला किंवा 0.3 kgचा जरी प्रेशर तुमचा डिफरन्स झाला तर ह्या टाक्या ॲटोमॅटिकली साफ होतात. आता ह्या ॲटोमॅटिकली कशा साफ होतात की याच्या पाठीमागे आहे तो हा 3-वे वॉल आपण म्हणतो. याला 3 वॉल्स असतात. एक म्हणजे इथून हा इनलेट येतो, इथून त्या आतमध्ये जातो, आणि इथून आहे तो बॅकफ्लश होतो, इथून त्याचं पाणी बॅकफ्लश होतं. ज्या वेळेला आपल्याला कळतं की प्रेशर डिफरन्स आहे त्यावेळेला आपण ही टाकी साफ करायची म्हटलं तर त्या टाकीतून पाणी आतमध्ये येतं. इथून हे खाली मशरूम असतात, तिथून साफ झालेलं पाणी वर येतं. याच्यामध्ये सिलिकाची सँड असते, त्याच्यातून गाळ, काडी, कचरा, शेवाळ असेल ते याच्यातून येतं आणि या बॅकफ्लशमधून ते बाहेर फेकलं जातं. हे 1 बाय 1 साफ केलं जातं. ह्याच्यामध्ये 3 प्रकारे करू शकतो. एक प्रेशर डिफरन्शियलवरती करू शकतो की जे करून बॅक इनचा आणि आउटचा प्रेशरमध्ये जर अर्धा kgचा डिफरन्स झाला तर 1 बाय 1 ह्या टाक्या साफ होतात. ही एकदा होते, ती एकदा होते. ते जर नसेल करायचं, आपल्याला दुसरं आहे की टाईम बेसिसवरती आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक 1 तासाला करायचं आहे, 2 तासाला करायचं आहे, 2.5 तासाला करायचं आहे. जसं तुम्हाला काडी कचरा कसा अडकतो एकदा तुम्ही ऑब्झर्व करून ठरवलं तर त्या पद्धतीने करतो. आणि तिसरं, समजा याच्यात काय टेक्निकल फॉल्ट झाला तर इथं आहे तो हा नॉब आहे रेड कलरचा, हा आता सध्या ॲटोवरती आहे, हा तुम्ही ओपन केला की ही टाकी ॲटोमॅटिकली साफ होते आणि बंद होते. म्हणजे तुम्ही ते मॅन्युअली पण करू शकता. इथून हे पाणी पुढं आलं की इथं मॅन्युअलीसाठी ही आपल्याला दाखवलेली आहे ती ही वेंचुरी आहे, जेणेकरून तुम्हाला जी खतं द्यायची आहेत. आता ॲटोमायझेशनमध्ये तुम्ही म्हणाल की याची काय गरज आहे, पण समजा चुकून तुम्हाला एखाद प्लॉटलाच काहीतरी वेगळं द्यायचं आहे आणि 200 लिटर द्यायचं तर ही वेंचुरी इथं येते. किंवा मगाशी सांगितलं त्यामुळे टेक्निकल काय फॉल्ट झाला, काय बिघाड झाला ह्या खतांच्या टाक्यांमध्ये ह्याच्यात आणि मशीन जर चालत नसेल तर आपण इथून मॅन्युअली पण ते देऊ शकतो. आपण तशी सोय करून ठेवलेली आहे. ॲट एमर्जन्सी आपण हे वापरायचं. याच्या पुढे आलं की याला आपण सेकंडरी फिल्टर म्हणतो. हा प्रायमरी फिल्टर झाला, हा सेकंडरी फिल्टर. हा डिस्क फिल्टर आहे. हा डिस्क फिल्टरची कॅपॅसिटी 50 मीटर क्यूबची. याच्यामध्ये ह्या प्रकारच्या अशा डिस्क येतात. हे क्रॉस सेक्शन्स असतात जेणेकरून ह्या असे 28 वेळा एक पाण्याचा थेंब याच्यातून गाळून जातो. याच्यातून पुढं फाईन फिल्ट्रेशन झालं की इथं पुढं आपण आलो तर इथं वॉटर मीटर आहे. या वॉटर मीटरमध्ये आपण व्हॉल्यूम बेस पाणी देतो. म्हणजे एखाद्या शेतीला किती लिटरची पाण्याची गरज आहे. आता उदाहरण देतो की ऊस जर अडसाली ऊस असेल आणि मे महिन्यामध्ये असेल, साधारणतः 25 कांड्या जर त्याचा ऊस गेलेला असेल तर त्याची रिक्वायरमेंट असते 30,000 ते 35,000 लिटर पर डे पर एकर. रोज त्या शेताला 30 ते 35,000 लिटर पाणी लागतं. मान खटावसारखं आमच्या सातारा जिल्ह्यातलं जर असेल तर मान खटावला टेम्परेचर जास्त असतं, तिथं रिक्वायरमेंट त्याची जास्त असते. त्या पद्धतीनं आपण हे व्हॉल्यूम बेसनं पाणी देतो. असं मग इथून पाणी हे पुढं आल्यानंतरनं हे माझे सगळे इथं सेंट्रलाइज, मी जे मगाशी सांगितलं 3 पद्धतीचे, तर ही माझी सेंट्रलाइज सिस्टीम आहे. हे सगळ्यांनी असंच करावं असं काही नाही आहे, पण मी माझ्या सोयीसाठी केलेली की माझा प्रत्येक 1 एकरचा 1 वॉल आहे. असे इथं 7 एकरचे 7 वॉल्स आहेत. हे इथूनच प्रत्येक एकराला 1 वॉल, एका एकरसाठी 1 वॉल दिला. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही जर म्हटलं की माझी 30 एकरची शेती, तर 30 एकरचा शेतकरी आहे तो 1 आणि 2 एकरात करत नाही कुठचंही पीक, कारण तो 2 एकर, 3 एकर, 4 एकराच करतो. समजा एखादाच असेल तर त्याला 1 एकरचं देऊ.
आणि जर समजा हा असेल तर समजा त्याची 3 एकरची असेल शेती, तर इथून ते 3 एकरचा पाईपलाईन जातो. जसं मी मगाशी म्हटलं की ॲटोकॅड डिझाईन करतो तर पाईपचा साईज काय पाहिजे, तर त्या पद्धतीने तो पाईपचा साईज ठरतो की बाबा 110 mm घ्यायचा, 140 mm घ्यायचा. त्या पद्धतीने एक वॉल इथून इलेक्ट्रिक सुरू झाला सोलोनाईड वॉल की तिथं तुमचं 3 एकरला सगळीकडे जातं. त्या प्रत्येक प्लॉटमध्ये वेगवेगळे मॅन्युअल वॉल दिलेले असतात. समजा हा 1 एकर तुम्हाला बंद करायचा, तो 1 एकर बंद करून तुम्ही माघारी येता, तिथं तो PRV बसवला, तिथून तुमचं पाणी रिटर्न झालं. आणि इथून इथं जो मीटर दिले प्रेशर गेज, आता तो जो सेकंडरी फिल्टर आहे आणि इथं जर आला आपण सेकंडरी फिल्टरच्या पुढं काय प्रेशर आहे आणि बॅकला काय प्रेशर आहे ते आपल्याला इथं कळतं ना. हे प्रेशर गेजेस सगळीकडे बसवतो आपण, चेंबरला पण बसवतो, जेणेकरून ही प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम आहे. सगळीकडे आपल्याला युनिफॉर्म प्रेशर यावं लागतं. सगळीकडे जर समान प्रेशर मिळालं तर पाण्याचं वितरण समान होईल, तर खतांचं समान वितरण होऊन जाईल. आता माझं तत्व आहे की जे आपल्याला ठिबक करायचं हे खतांसाठी करायचं आहे. खतांसाठी करायचं असेल तर हे आपल्याला असे टँक बनवून 100% वॉटर सोल्युबलला आपल्याला गेलं पाहिजे. 100% जी विद्राव्य खतं आहेत ती गेली पाहिजेत. आता आपण याच्याला खतं देतो कसं, उदाहरणार्थ एखाद्या पिकाला आपल्याला 24,000 लिटर पाणी द्यायचं आहे, तर सुरुवातीचं 2,000 लिटर पाणी आपण फक्त पाणी देतो, नंतरचं 20,000 मध्ये खतयुक्त पाणी देतो आणि शेवटचं 2,000 राहिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त पाणी देतो आपण. म्हणजे सुरुवातीचं 2,000 आणि शेवटचं 2,000 लिटर पाणी हे फक्त पाणी जातं की जेणेकरून मेन लाईनमध्ये प्रेशर यावं. शेवटचं आहे ते तुमची खतं ती सगळी ड्रेन आउट व्हावी. मेन लाईन, सब लाईन, लॅटरल्समध्ये कुठचाही खताचा अंश राहू नये, जेणेकरून तुमचं ड्रिपरचं लॅब्रिंथ असतं ते क्लॉग होऊ नये, म्हणजे ते ब्लॉक होऊ नये. कारण नको ती खतं जर मिक्स झाली, तिथं जर खताचा अंश राहिला तर ते ड्रिपर चोकअप होऊन जातात. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सुरुवातीचं आहे ते सगळी खतं सरळ खतं आपण देतो. म्हणजे त्यात नायट्रोजन देतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण युरिया किंवा ॲमोनियम सल्फेट वापरतो. फॉस्फरसच्या सोर्ससाठी आपण फॉस्फरिक ॲसिड किंवा 1261 वापरतो किंवा 05234 जो आपल्याला सोर्स अवेलेबल येतो. तिसऱ्याला आपण पांढरं पोटॅश जे येतं ते वापरतो किंवा मग SOP वापरतो. चौथ्या ह्याच्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट किंवा मग मॅग्नेशियम सल्फेट ॲज पर द रिक्वायरमेंट आपण त्याच्यात करतो आणि ह्याच्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, मायक्रोन्युट्रिएंट्स, ते टाकतो. आता शेतीचा ट्रेंड आहे किंवा जी गरज खरंच आहे ती जैविक शेतीची गरज आहे. त्यामुळे ही जी शेवटचा टँक ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण तुम्ही जीवामृत म्हणा, बाकीचे सगळे जीवाणू म्हणा, बाकीचे जे कुठले जे उपयुक्त जीवाणू आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकतो. आठवड्यातनं एकदा दोनदा जशी आपली रिक्वायरमेंट आहे, क्रॉपची रिक्वायरमेंट आहे, तसं याच्यातून आपण सोडतो. फक्त ज्या दिवशी रासायनिक द्यायचे त्या दिवशी आपण फक्त हे सेंद्रिय देत नाही किंवा ते जीवाणू देत नाही, ज्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याच्याप्रमाणे देतो. आणि आता हे सगळं कसं चालतं, तर इथं आहे ते हे मशीन आहे आपलं, ते इथून ॲटोमॅटिकली हे सगळं, इथं ह्या वेंचुरीज आहेत, इथून हे सगळं चालू जातं. इथं जाताना मगाशी मी बोलल्याप्रमाणे हा EC आणि pH आहे, तर इथं हे मॉनिटर केलं जातं आपलं की याचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय, जे काही खताचं सोल्युशन चाललं आहे त्याचा pH काय. कारण याच्याकडे कोण लक्षच देत नाही. आजकाल जे रासायनिक खतामुळे जी सगळी जमिनी खराब होत चालल्यात, बाद होत चालल्यात, हे कशामुळे होतं आहे तर आपल्याला त्याचा काय कंट्रोल राहत नाही. आपण कितीही वारेमाप सोडत चाललो आहे खतं. त्यामुळे इथं आपल्याला हे मॉनिटर होतं. हे आपलं मशीन आहे ते आपल्याला अलर्ट करतं की हाय EC झालेला आहे, हाय pH झालेला आहे आणि सिस्टीम मेसेज देऊन ती बंद होती. ही आपल्याला वायरलेससुद्धा करता येते सिस्टीम आहे ती. आपल्याला ह्याचं मोबाईलवरती आपण बघू शकतो. भारतातनं नाही परदेशातनंही आपण याला मॉनिटर करू शकतो, याला कंट्रोल देखील करू शकतो. आणि हे महत्त्वाचं खताचे आहे तर ते वरती ब्लोअर आहे, तो ब्लोअर एजिटेटिंग करतो, मी ह्याच्यात हवा भरतो आणि हे सगळं ढवळायचं काम करतो जेणेकरून हे ब्लॉक होऊ नये. मी चालू तर याचं बजेट किती असतं, म्हणजे किती एकर शेतीसाठी आपण हे प्रोजेक्ट करू शकतो. आता याच्यामध्ये कसं होतं, बजेटिंगचा हा विषय घेतला की आता ॲटोकॅड डिझाईन व्हायला पाहिजे तुमचं. ॲटोकॅड डिझाईन झाल्यानंतर मग ठरतं की तुमच्या किती एकरचे किती वॉल्स आहेत आणि काय. याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे युनिट्स येतात. एक सॉइललेस मीडिया असतं, त्यात प्रिसिजनमध्ये जायचं तर तो भाग वेगळा येतो. दुसरी गोष्ट आहे ज्याची छोटी शेती असेल, 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर, त्यासाठी छोटे युनिट येतात. जसे की इथं 4 वेंचुरी, त्याच्याऐवजी सिंगलच वेंचुरी ती. हे जे मोठे शेतकरी आहेत त्याच्यासाठी वेगळे येतं. मग एक साधारणतः जर तुम्ही घेतला तर एक साधारणतः 3 लाखापासून ते 10-12 लाखापर्यंतचे हे युनिट जातात. आता सगळे शेतकरी म्हणतील की एवढं महागडे हे परवडणार कसं. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही रोज मोटर चालू नाही करायची. तुम्ही जसं टाईम लावून दिला आहे त्या पद्धतीनं, आपल्याकडे लोड शेडिंग असल्यामुळं 8 तासच विजेची उपलब्धता राहते. आमचं असं मत आहे की 10, 20, 30 एकर असू द्या, 8 तासातच रोजची रोज कशी भिजेल, रोजची रोज त्या पिकांना अन्न कसं जाईल. कारण झाड हे रोज वाढतं. आमचं असं म्हणणं आहे की त्याला रोज खायला गेलं पाहिजे.
त्या प्रमाणातच त्याला खायला गेलं पाहिजे. तर त्या पद्धतीत जर गेलं तर आमचं अशी अपेक्षा आहे की ऊसाचं जर उदाहरण घेतलं तर कमीत कमी 10 टन आणि जास्तीत जास्त जर 20 टन जर आपण यील्ड पकडलं तर बघा ना 35,000 ते 70,000पर्यंत जर आपल्याला एकरी जर मिळत असेल तर 10 एकरच्या हिशोबाने तुम्ही हिशेब करून बघा की तुम्हाला एका वर्षातच त्याचा बेनिफिट किती मिळतो. आता ह्याच्यात काम काय होतं की पंप ॲटोमॅटिक चालू होतं, फिल्टर ॲटोमॅटिक साफ होतात, शेतातले वॉल्स तुमचे ॲटोमॅटिक फिरतात, तुम्हाला जसं हवं तशी ज्या पद्धतीत हवं ज्या वेळेला हवं तशी तुमची खतं जातात. एवढं जर सगळं मिळालं तर मग शेतकऱ्याचा त्रास व्याप सगळं ते कमी होऊन जाईल आणि उत्पादनात वाढ होईल. याच्यामध्ये कुठेही माल प्रॅक्टिसेस होत नाहीत, कुठेही जास्त खत पडलं आहे कमी खत पडलं आहे असंही काय होत नाही. ह्या जर पद्धतीने शेती केली तर आज ही काळाची गरज आहे, तर पुढची पिढी येणार आहे शेती करणार आहे. जूनची लागवड. येस सर, थँक्यू. धन्यवाद सर.